तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 25 आणि सकाळचे वाजले आहेत, बघू शकता. 9:15 वाजायला आलेत. तर आपली तयारी वगैरे झाली आहे. तर सर्वात पहिलं तर आपण जसं डेली आपलं हे की रुटीन, तर पहिलं जेवण वगैरे बनवून घेणार आहे. मग थोडंफार व्हिडिओ वगैरे एडिट करून मग आपण कामाला निघायचे. तर जाऊया पहिलं भाजी वगैरे बनवूया. तर सर्वात पहिलं आपण किचन पुसून घेऊया. किचन जास्त माझं चिकट झालं आहे. चपातीसाठी पहिलं पीठ मळून घेऊया. तर आपण शेगाची शिंग आपली भाजी तर होती आता इथं, आणि आपण तोपर्यंत चपाती बनवून घेऊया. तर इथं आपण ही मशीन आपली चपाती बनवायची आधीच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि घेऊया पटापट बनवून आणि जेवण वगैरे निघूया कामावर. तर हाय फ्रेंड्स, आता आपण निघालो घरात ना. दुपारचे वाजले बघू शकतो. 11:10 झाले. तर जा शिकू करतोय आता जातो गाडीपाशी आणि गाडी घेऊन दाखवतो. तर आलो इथं, आणि इथं बघू शकता आपल्या सोसायटीच्या खाली इथं स्वामी समर्थाचं मठ आहे. आपली गाडी इथं पार्किंगला आहे. तर जा गाडी अनलॉक करतो. स्वामी समर्थ गाडी थोडी घाण वगैरे पण झाली आहे, पहिलं पुसून घेऊया. तर टाकी बघू शकता, भावाने येताना फुल करून आला आहे. आणि आता 11:12 झाले. तर आपण जाऊया ऑनलाईन, बघूया पहिली ट्रिप कुठं लागते. माझ्या मते ट्रिप लागू शकते आपल्याला इंटरसिटी वगैरे, तरी बघूया, ट्राय करूया. लागली तर ठीक आहे, नाही तर मग लोकल आपण मारूया. तर खूप वेळ झाला आपण ऑनलाईन आहे, पण काही इंटरसिटी ट्रिप वगैरे लागत नाही. तर म्हटलं आता लोकल ट्रिपच मारूया आपण. तर लोकलची ट्रिप ओलावर रॅपिडो पडताय. तर बघूया कुठली पडते. 400ची पडलेली, कस्टमरने स्वतः कॅन्सल केली जायच्या अगोदर. तर बघू आता पुढची ट्रिप किती वेळ लागते पडायला. तर ट्रिप लागली आहे, ओलाकडनं घेतली पुढची ट्रिप. इथं संगमवाडीला काय ड्रॉप करायचं आहे. तर कस्टमरच्या लोकेशनमध्ये आलो आहे. कस्टमर बघूया कुठे की गाड़ी दिखेगी कितना पीछे गाड़ी पीछे जाके ठोके चले जाएगा अपने आप पीछे जाके दिखाई सीट चल रहा है। नाम क्या है तुम्हारा? तनीषा कहाँ पे जा रहे हो? कहाँ जा रही हो? समझ आ रही है सुबह से नाच रही हो, तो बताओ कहाँ जा रही हो? कहाँ जा रहे हैं लोग? गोवा जा रहे हो। गोवा क्या बोल रही है? गोवा मैं बोल रही हूँ भूल गई स्नोबॉल भूल गई कि स्नोबॉल जा रहे हो। गाँव जा रही हो? गाँव जा रही है ना। ट्रिप आपली पूर्ण झाली आणि 310 रुपये आपल्याला भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला कोर्लाची लागली आहे इंटरसिटी. कोरेगाव पार्कमधून पिकअप आहे. तर कस्टमरची लोकेशन आली 3 मिनिटावरच आहे. तर जाऊया पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघूया आपल्याला किती भेटतात ते. याचे 1900 समथिंग काय दाखवलेले, आपल्याला 1800 काहीतरी माझ्यामध्ये भेटतील. तर बघू कस्टमरच्या लोकेशनला जातो, पिकअप करतो आणि नंतर जाताना बघूया किती वेळ लागतं आपल्याला पोहोचायला. आता तर वाजले तर 1:40 झालेत. म्हणजे माझ्यामध्ये 2 3 4 5 5 6 वाजेपर्यंत आपण पोहोचूया. OTP क्या था? 2282. सर टोल का अलग से आता है, उसमें पता है रहेगा आपको? हाँ, टोल का अलग से पे करना पड़ता है अमाउंट. सर वैसे आप कहाँ से हो? मैं बैंगलोर से. भाई थोड़ा लैंग्वेज चेंज था इसलिए. इधर लेफ्ट में रुकना. स्कैनर दे देना. आइए. कितना हुआ? 2458 कितना टोल कितना? 320. उतना नहीं है ना, कम है ना.
ट्रान्सफर केली टोटल. और तू येते का म्हणे हां बोल काय बोल काय टोटल काय 248 का तुझा फॅन किया 240 का पडवा 80 का पडवा. तर मित्रांनो ट्रिप कंप्लीट झाली आहे. जसं तुम्हाला हे सगळ्यांना सांगतो की इंटरसिटीला कधी पण ड्रॉप केल्यावर OTP लागतो. तसं पिकअप केला OTP लागतो, तसं ड्रॉप केला OTP लागतो. लास्ट ट्रिपचे आपल्याला भेटलेत 1861 बघू शकता 1861 भेटलेत. तर ठीक आहे इथनं जाऊया चेंबूरला. माझ्या मित्राकडे जातो मी, तिथं जरा नाश्ता वगैरे करूया, CNG वगैरे वगैरे आणि बघूया पुढची ट्रिप आपल्याला रिटर्नची किती वेळात लागते. पुढची ट्रिप लागली आपल्याला, म्हणजे मी आलो तर नाश्ता वगैरे केला, ऑनलाईन गेलो 15-20 मिनटं थांबलो तर ऑनलाईन लगेच लागली ट्रिप. बावधनची लागली ते एक्सेप्ट केली आपण. आता जाऊया कस्टमरला पिकअप करायला. पर्सनला पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो किती भेटतं ते. 1800 समथिंग काही दाखवलं आपल्याला, 1700च्या आसपासच काहीतरी भेटतील. तर बघूया काय वगैरे कस्टमरला पे करायला किती लागतं ते. माझं 1800 कस्टमरला 1900 किंवा 2000च्या आसपास पे करायला दाखवेल आणि आपल्याला 1700 प्लस काहीतरी भेटतील. तर ठीक आहे जाऊया कस्टमरला पिकअप करतो. तर इथं चेंबूरला मैत्री बाकी आहे. सगळ्यांना माहीत असेल जे मुंबईला अपडाऊन करतात किंवा मुंबई राहतात, जे मुंबई राहतात त्यांना माहीत असेल. शिवनेरीच्या बस वगैरे लागतात पुण्यासाठी. तर तिकडनं बुकिंग भेटली आहे. तर कस्टमर थांबलेत. तर बघूया टोल का अलग से रहता है पता ना. OTP काय होता 7402. एग्जिट वही से वो बाहर वही गेट से क्या आगे से. नहीं आगे बढ़ो. 1934 2255 225 में ऑनलाइन. ठीक. वन 1734 आपल्याला भेटलेत. ब्राईटनेस कमी करूया. बघू शकता 1734 या ट्रिपचे भेटलेत आपल्याला. ट्रिप कंप्लीट झाली. आता इथं डायरेक्ट जावं घरी. आता तर थोडं CNG भरूया. आपले हाफ टाईम झाला आहे CNGचा येईपर्यंत. तिथं आपण मुंबईला भरलेला तिथं 400 समथिंग किती जरी बसलेला, कारण मुंबईमध्ये 80 पर KG 80 रुपयांनी CNG आणि पुण्यामध्ये 90 रुपयांनी आहे. म्हणजे 90 पॉईंट समथिंग काहीतरी आहे. आणि सेम मुंबईला पण आहे, म्हणजे 10 रुपये फक्त कमी आहे पुण्यापेक्षा मुंबईमध्ये. तर ठीक आहे आता इथनं CNG पुढे घरी जायला आपल्याला, सॉरी मला झोप पण येते, 15 मिनटं लागतील. तर 15 मिनटात पोचूया घरी आणि बघूया आपल्या आजचे. तर मित्रांनो आता आपण आलो घराजवळ आणि 10 वाजून 46 मिनटं झालेत. म्हणजे घरी मी 5 मिनटं असताना पोचल. तर आजची अर्निंग तर तुम्ही बघितली. ओव्हरऑल आपला टाईम कमी केला आहे. एक लोकलची ट्रिप पण आपल्याला मारायला लागली ओलाकडनं, कारण इंटरसिटी नव्हती पडत. तर दुपारी सगळ्यांना माहिती आहे ऑर्डरचा फ्लो कमी असतो. मी पहिली ट्रिप 1 वाजता घेतली, कारण थोडंफार मला व्हिडिओ एडिटिंगचं काम पण होतं. प्लस माझा जो मोबाईल मागवला होता पण तो घ्यायचा पण होता, पण डिलिव्हरी बॉयनी आपल्या दोघांचा टायमिंग मॅच नाही झाला. त्यामुळे ते रिशेड्यूलला टाकला. तर ते उद्या आपण पिकअप करणार आहे आपलं पार्सल. तर बघूया उद्या मॉर्निंगला फोन करून सांगेल की मला, म्हणजे मी स्वतः तुझ्याकडनं घेऊया, नाही मग आपला टाईम तसा जुळणार नाही. तर कारण मी पण कामाला निघालो तर दुपारचा जरी तो घरी गेला तर भाऊ माझा नाईट शिफ्ट करून आला असतो म्हणून तो झोपलेला असतो. तर त्याचं उठणं पॉसिबल होत नाही कधी कधी. त्यामुळं मग आपल्याला उद्या मॉर्निंगला कामाला जायच्या अगोदर मोबाईल पिकअप करावं लागेल. तर ठीक आहे. तर मित्रांनो आजची अर्निंग तर आपला आता इथंच एंड होतोय. आणि माझी अर्निंग आवडली असेल आणि डेली असे अर्निंग बघण्यासाठी आणि काय तुम्हाला डाऊट वगैरे असेल, काही क्वेश्चन असेल, मला किती जणांचे ते कमेंट वगैरे पण येतात, किंवा मला इंस्टाग्रामची ID दिली अकाउंटला, तर तुम्ही त्याच्यावर पण डायरेक्ट मेसेज करू शकता. तर मी नक्की रिस्पॉन्स दिला आणि आन्सर देईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मंडेपासून आपल्याला चॅलेंज पण स्टार्ट करायचं. चॅलेंज कसं असणार, काय असणार आहे ते आपण मंडेला डिस्कस करूया. आणि उद्या संडे उद्या जर मी कामाला गेलो तर उद्या पण मी नक्की व्हिडिओ बनवल. नाहीतर मंडेला आपलं चॅलेंज जे असणार ते स्टार्ट होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.